गुगल मॅप्स आणि GPS च्या जमान्यातही जी गोष्ट चुकली तर तुमचं ऑनलाईन पार्सल किंवा सरकारी पत्र तुमच्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही, ती गोष्ट म्हणजे तुमचा 6 अंकी पिन कोड। पण तुम्हाला माहिती आहे का, संपूर्ण भारताचा चेहरा बदलून टाकणाऱ्या या 6 अंकी पिन कोडचा शोध एका मराठी माणसाने लावलाय। गोष्ट आहे 1972 ची। देशात एकाच नावाची अनेक गावे होती, भाषा वेगवेगळ्या होत्या आणि अक्षरे ओळखण्यात पोस्टमनचा पार गोंधळ उडायचा। पत्रे हरवायची किंवा चुकीच्या ठिकाणी पोहोचायची। हाच गोंधळ कायमचा संपवण्यासाठी दळणवळण मंत्रालयातील एक हुशार मराठी अधिकारी पुढे आले। नाव होतं श्रीराम भिकाजी वेलणकर। त्यांनी 15 ऑगस्ट 1972 रोजी देशाला दिली ही 6 अंकी जादुई संख्या। विशेष म्हणजे वेलणकर फक्त अधिकारी नव्हते बरं का, तर ते संस्कृतचे महाकवी सुद्धा होते। त्यांनी संस्कृतमध्ये 105 पुस्तके लिहिली होती। आता या 6 अंकांमागचं गुपित फक्त 2 सेकंदात समजून घेऊया। पहिला अंक सांगतो भारताची कोणती दिशा किंवा राज्य आहे। दुसरा अंक राज्याचा उपभाग म्हणजे सब झोन दाखवतो। तिसरा अंक थेट जिल्हा सांगतो आणि शेवटचे 3 अंक तुमचं पार्सल ज्या लोकल पोस्ट ऑफिसमध्ये जाणार आहे त्याचा अचूक पत्ता सांगतात। आहे की नाही कमाल? आज 50 वर्षांनंतरही ही सिस्टीम भारताला जोडतीये। अशा या मराठमोळ्या संशोधकाची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लोकशाही मराठी आणि लोकशाही फ्रेंडलीला फॉलो करायला विसरू नका।